असे म्हणून अनघा सौरभच्या घरी निघण्यास बाहेर पडली. पण आई बाबाच्या मनाला घोर लागला. सौरभच्या घरी अनघा येण्याची खबर होती म्हणून तिघेही तिची वाट पाहत होते. सौरभ तर आपल्या निर्णयावर ठाम होता, पण त्याच्या आईबाबाच्या काळजात धडकी भरली होती. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. सौरभच्या बाबांनी दरवाजा उघडला. अनघा, ए, कसे आहात? ठीक आहे, ये. सौरभ आणि त्याची आई सोफ्यावर बसली होती. अनघाला पाहून सौरभ मिश्किल हसला. तशी ती समोर बसली. सौरभची आई तिला पाहून जरा गंभीर झाली. अनघाने सगळ्यावर नजर मारली आणि बोलायला सुरुवात केली. मी सौरभला सांगितल्याप्रमाणे आज माझा निर्णय इथे सांगायला आले आहे. तो फक्त शांतपणे ऐकून घ्या. बाबा, तुमच्यापासून सुरुवात करते. बाबा, मी या घरात सून म्हणून आले. त्या दिवसापासून तुम्ही मला तुमची मुलगी मानले. माझ्या बाबापासून दूर आले, पण मला तुमच्या रूपात मला माझे बाबा मिळाले. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाशी भांडलात, मुलीप्रमाणे प्रेम दिलं. थँक्यू बाबा, तुमच्या ह्या प्रेमासाठी. हे ऐकून सौरभच्या बाबाचे डोळे भरले. ते आपले डोळे पुसत म्हणाले, नाही अनघा, थँक्यू तर मी तुला म्हणायला हवे. तुझ्यासारखी सून मुलगी म्हणून मिळाली, हे माझे नशीब बाळा. हे ऐकून अनघाही हळवी झाली, पण स्वतःला सावरत तिने सौरभच्या आईकडे पाहिले. आई, मी लग्न होऊन आले. तुम्हाला माझी आईच मानले. तुम्ही माझ्याशी काही वाईट नाही वागलात. मला सौरभला तुमच्यापासून दूर करायचे नव्हते. त्यांनी तुम्हा दोघांचा आदर करता माझ्या भावना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा होती. पण ज्या तऱ्हेने तुम्ही सौरभला वागवता हे पाहून मात्र माझं मानसिक आरोग्य बिघडलं. तुमच्या मुलाला तुम्ही स्वावलंबी न बनवता तुमच्यावर अवलंबून ठेवले. ह्याचे परिणाम मात्र माझ्या नात्यावर पडले. जो स्वतःची काळजी नाही घेऊ शकत, तो माझी जबाबदारी काय सांभाळणार? तुमचा मुलगा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही याचा तुम्हाला गर्व आहे, पण तुम्ही तुमच्या अशा वागण्याने सौरभला त्याच्या आयुष्यात मात्र मागे टाकले आणि याचा परिणाम आज तुमचा मुलगा हे नाते तोडू पाहतो. आणि आज पहा, तो तुमचंही ऐकत नाही. कसा ऐकणार? आज प्रथमच आपल्या आयुष्याचा आपला निर्णय घेतला. मला आणखी काही बोलायचे नाही. जे आहे ते समोर दिसत आहे. सौरभ अनघाकडे पाहत राहिला, कारण आजच्या अनघात त्याला बदल दिसत होता. नेहमी घरात कमी बोलणारी आज निर्भीडपणे बोलत होती. अनघाने सौरभकडे पाहिले आणि तिला भरून आले. तरी सावरत ती म्हणाली, सौरभ, मला आत्ता तुला निर्णय सांगायचा आहे. काय असेल अनघाचा सौरभसाठी निर्णय? सौरभ, तुला काय सांगू? सगळ्या मुली लग्नापूर्वी आपल्या साथीदाराबद्दल स्वप्न पाहतात. तसे मीही पाहिले आणि तुझ्या आयुष्यात आले. तुला सर्वस्व मानले. माझी अपेक्षा मोठ्या नव्हत्या, पण तू मला कधीच आपले माझी बायको असे मानलेच नाही. मग अपेक्षा पूर्ण करणे तर पुढची गोष्ट. आपण एकमेकांना कधी वेळच दिला नाही आणि तुला द्यावा असं कधी वाटलं नाही. आपण सोबत होतो, पण मनाने नाही. मला पण वाटायचं की तुझ्यासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरायचं, तुला प्रेमाने एक घास भरवायचा, कामावर आल्यावर तुझ्या खांद्यावर डोके ठेवून सगळा थकवा घालवायचा. पण आपल्यात तसे काहीच झाले नाही. तू फक्त आईसाठी लग्न झाला, पण ते नाते मात्र तुला सांभाळता आले नाही. मी मात्र आपले नाते टिकवण्याचा प्रयत्न केला. तुझे सगळे आई करत असल्याने तुला माझी गरजच लागली नाही. त्यामुळे आपल्या नात्यात कधी आपलेपणा दिसला नाही. असो, आता बोलून काही फायदा नाही. पण सौरभ, आज तू माझा विचार करून
हे नाते तोडायला चाललास. आज माझा तू विचार करायला लागलास तर तू मला तुझ्यापासून दूर करत आहेस. माझ्या सुखाचा विचार करत आहेस, पण ते कोणा दुसऱ्यासोबत. हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे. माझ्या मनातल्या भावना तुला नाही कळणार, कारण त्या तुला कधी कळल्या नाही. मी तुझ्यासोबत होते, पण तुझ्या मनात नाही. तरी पण मी हा निर्णय विचारपूर्ण घेतला आहे. मी हे नाते नाही तोडू शकत. हे ऐकून सौरभ म्हणाला, काय अनघा, हे तू काय बोलतेस? मी तुला खूप त्रास दिला, त्यातून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, तर तू कशाला परत त्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेस? अनघा, मी तुला खुश नाही ठेवू शकत. तू जा, माझ्यापासून दूर जा आणि सुखात राहा. हे ऐकून अनघाचे डोळे डबडबले. ते पुसत ती म्हणाली, सौरभ, प्रेम प्रेम माहीत आहे का तुला ते केलं मी तुझ्यावर, आणि तू एका सहीवर माझे प्रेम संपवायला निघालास. अरे, तू आज स्वतः निर्णय घेतला. हाच बदल मला तुझ्यात हवा होता. मी हे नाते तोडायला तयार नाही, पण मला त्या दुबळ्या सौरभला नाही भेटायचं. आज मला स्वावलंबी सौरभ बरोबर माझे पुढचे आयुष्य काढायचे आहे, तेही सुख आणि समाधानात. तू हा निर्णय माझ्या सुखासाठी घेतलास, पण हे दाखवून दिलंस की तू किती कमजोर आहेस. तू यातून सुटून माझ्यावर घटस्फोटित म्हणून झिक्का मारणार आहेस का? मग मी पुढचे आयुष्य काही चूक नसताना का तसे जगावे? सांग ना. जर तुला जबाबदारी घ्यायची नव्हती तर लग्नच करायचे नव्हते. ना आपली भेट झाली असती, ना हे सगळे कारनामे. त्यामुळे आत्ता निर्णय तुला घ्यायचा आहे. मी काही हे नाते तोडू शकत नाही, आणि माझ्या परवानगीशिवाय तू या नात्यातून मुक्त होऊ शकत नाही. पण मला हा बदललेला सौरभ हवाय, दुबळा सौरभ नको. एवढे सहन करून परत माझ्याकडून अपेक्षा कशी ठेवू शकतेस? नको नको, मुक्त हो ह्या नात्यातून. सौरभ, प्रेम काय असतं याची जाणीव तुला नसेल, पण मला आहे. माझा निर्णय मी सांगितला आहे तुला. मला परत तुझ्या नव्या आयुष्यात आणायचे असेल तर तू माझ्या घरी येऊन मला घेऊन जाऊ शकतो. पण तुझा निर्णय जर नात्यातून मुक्तता असेल तर माझा त्याला नकार असेल, आणि माझा घटस्फोट झाल्याशिवाय मी काही तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न नाही करू शकत. आता तूच विचार कर, माझं खरं सुख कशात आणि कोणासोबत आहे. येते मी. आणि अनघा निघून गेली. ती आली होती आपला निर्णय सांगण्यासाठी, पण तिने सौरभलाच प्रश्नचक्रात अडकवले. आता काय असेल सौरभचा निर्णय? अनघा सौरभच्या घरातून निघून गेली आणि सौरभच्या घरात शांतता पसरली. सौरभचे डोळे डबडबले. तो आपले डोळे पुसत बसला होता. सौरभचे बाबाही डोक्याला हात लावून बसले होते. आई जरा गंभीर होती. सौरभच्या बाबांनी सौरभला पाहत म्हटले, पाहिलंस सौरभ, आत्ता कळलं असेल ना अनघा कशी आहे ती. तू कसा असला तरी तिने तुझ्यावर प्रेम केलं. ती नाते तोडायला तयार नाही. दुसरी कोण असती तर एवढ्यात सही करून मोकळी झाली असती. आता तरी सुधार, तिचा विचार कर. तुझं नशीब म्हणून अनघासारखी बायको मिळाली. ही संधी जर तू सोडलीस तर तुझे आयुष्य भरकटेल. तीच तुझे आयुष्य सावरू शकते. मी आणि तुझी आई तुझ्यासोबत किती वेळ असो. विचार कर, अनघाशिवाय तू अपूर्ण आहेस. माझं म्हणणं ऐक. तू आणि अनघा वेगळे राहा. कधी आठवण आली तर भेटायला या. तुम्ही सुखात तर आम्हीही सुखात राहू. आणि उमा, तू यात काहीच बोलणार नाहीस. तुझ्या मुलाची काळजी तू घेतलीस. आता त्याची बायको आली आहे, ती घेईल. आता मला तुझी लुडबुड नको आहे. तुझा मुलगा ती हिरावून नाही घेत आहे. अगं, आपला मुलगा कसा आहे हे तुला माहीत आहे. त्या नवीन मुलीबरोबर
त्याचे चांगले नाते जमावे यासाठी प्रयत्न करायचा सोडून तू आपलीच बाराखडी गिरवलीस. आणि काय झालं? लग्न करूनही आईशिवाय त्याची गाडी पुढे चालेना. मग त्या बायको म्हणून आलेल्या मुलीचं काय? हा विचार तुझ्या मनात कसा आला नाही? आणि त्यात तू तिच्यावर दोष लावून बसलीस. पण खरी चुकी कोणाची कळताच मात्र गप्प बसलीस. तुला का वाटतं तुझ्याशिवाय सौरभ जगू शकत नाही? तो तुला सांगत नसेल, पण तुझे अतिप्रेम त्याला जीवाशी आले आहे म्हणून तर तो अनघाला यातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. उमा, सुधार आत्ता. सौरभ आपला मोठा झाला आहे. त्याला त्याची जबाबदारी स्वीकारू दे. पडेल तर त्याला परत उभा राहण्यासाठी प्रयत्न करू दे. तरच तो सुखात राहील. सौरभ, असा गप्प बसू नकोस. काय तो निर्णय लगेच घे. एकदा वेळ निघून गेली ना की मग तू काहीच करू शकत नाही. तुझे भविष्य मला फक्त आणि फक्त अनघाच्या हातात सुरक्षित वाटते. आमचा कुठलाच विचार न करता स्वतःचा विचार कर, त्यातच तुझं भलं आहे. एवढे दिवस तू आईचं बाळ होतास, पण आत्ता स्वतःचा विचार कर. मी असं नाही म्हणत की तू आईला विसर, पण तिला पण दाखवून दे की तू समर्थ आहेस. सौरभची आई मान खाली घालून सर्व ऐकत होती. तिचेही डोळे डबडबले होते, पण एक शब्द काही निघत नव्हता. सौरभ काहीही न बोलता आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला. आणि त्याची नजर त्याचा आणि अनघाचा सोबत असलेल्या फोटोवर गेली. का अनघा, का असा निर्णय घेतलास? माझ्यावर प्रेम? अगं, मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही. आणि तू माझ्यावर कशी काय प्रेम करू शकतेस? का तुला माझ्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायचे आहे? नाही ठेवू शकत मी तुला खुश, नाही ठेवू शकत, असे म्हणून तो रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आईबाबांनी त्याला बाहेरून हाक दिली. सौरभ, दरवाजा उघड. त्यांनी आतूनच आवाज दिला. प्लीज, मला एकटे सोडा. मला कोणाशीही आत्ता बोलायचं नाही. हे ऐकून सौरभची आई म्हणाली, बाळा, दरवाजा उघड रे, असे बोलू नकोस. प्लीज सोडा मला जरा एकटे. हे ऐकताच सौरभच्या बाबांनी आईचा हात पकडून तिला हॉलमध्ये आणून बसवले. दोघेही 5 मिनिटे गप्प बसली, पण सौरभ दरवाजा काही उघडेना. हे पाहून सौरभची आई म्हणाली, अहो, सौरभला दरवाजा उघडायला सांगा. तो काही जीवाचे. ही वेळ नाही हे बोलायची. पण पाहिलंस, नेहमी तू निर्णय त्याच्या माथी थोपवलेस आणि आज तो विचारचक्रात अडकला. त्याला कळतं की काय करू आणि काय नको. आता बोलून काय फायदा? सौरभचे बाबा उठले आणि सौरभच्या रूमबाहेर दरवाजावर हात मारत आवाज दिला, बेटा, सौरभ, एवढंच सांग, ठीक आहेस ना? प्लीज जीवाचे काही करण्याचा प्रयत्न करू नकोस, माझी शपथ आहे. ह्यावर काहीच उत्तर आले नाही. हे पाहून बाबांनी मोठ्याने सौरभला हाक दिली. सौरभ, सौरभ. काय असेल सौरभचे न उत्तर देण्यामागचे कारण? सौरभ, सौरभ अशी हाक दरवाजाबाहेर सौरभचे आई बाबा दोघेही देत होते. आणि 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. समोर सौरभला पाहून दोघेही त्याला पकडून रडायला लागले. वेड्या, आमचा जीव टांगणीला लागला होता. एवढा उशीर का केलास दरवाजा उघडायला? बाबा, हे पहा. हे काय? अनघाची डायरी. यात तिने सर्व काही लिहिले आहे. म्हणजे आपल्या मनाच्या भावना तिने या डायरीत बंद केल्या. त्या वाचण्यात मी गुंग झालो. खरंच मी किती वाईट वागलो तिच्याशी.
चल बाहेर चल. नाही आई, मी थोडा वेळ इथेच बसतो. जा तुम्ही. अरे पण कसा अवतार करून घेतलास, पाहिलास का? आई, माझ्या चुकीची फळं आहेत ती. तू स्वतःला का दोष देत आहेस? नाहीतर कोणाला देऊ? मीच त्रास दिला ना तिला. सौरभ, हे अति होतंय तुझं. उमा, त्याला एकांत हवा असेल तर जाऊया आपण बाहेर. चल. पण सौरभ, तू काही. नाही बाबा, तुम्ही निसंकोच राहा. तसे सौरभचे आई बाबा दोघेही बाहेर गेले. अनघाच्या घरी अनघाने सर्व हकीकत आपल्या आई बाबाच्या कानावर घातली. ते ऐकून तुला काय वाटतं, तो खरंच तुझ्यासाठी बदलेल? हो आई, सौरभमध्ये थोडा फरक आला आहे. नाहीतर त्याने माझ्या सुखासाठी एवढा मोठा निर्णय आपल्या आईला न सांगता घेतला नसता. तेही बरोबर आहे. पण जर तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर तू काय संपूर्ण आयुष्य असेच घालवणार आहेस? बाबा, त्याचा विचार नाही केला. पण माझे मन सौरभपासून दूर जाण्यास तयार नाही. काय म्हणावं तुला? त्या माणसाने तुला सुख कधीच दिले नाही आणि तुला त्याच्यापासून दूर नाही जायचे. अहो, तिने 3 वर्ष काढली त्याच्याबरोबर. स्त्रिया मनाने खूप हळव्या असतात. तो कसाही वागला तरी तिने त्याला आपले मानले होते. आणि आता जर तो बदलायला तयार आहे तर हे चांगलं आहे. पण त्याने निर्णय कुठे सांगितला? बाबा, तुमची काळजी मला कळते. आपल्या मुलींच्या आयुष्यात असले वादळ असेल तर कोणीही शांत बसणार नाही. पण बाबा, सौरभला आपण एक संधी द्यायला हवी. आणि अनघा तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर? यावर मात्र अनघा निरुत्तर झाली. सकाळची ती वेळ. दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडण्यात आला. अनघाच्या आईने दरवाजावर सौरभला पाहिले आणि त्याला आत येण्यास सांगितले. तसे तो आत आला. त्याला पाहून अनघाचे बाबा जरा गंभीर झाले. अनघाच्या आईला पाहून सौरभ म्हणाला, अनघाला जरा बाहेर बोलवा, मला बोलायचं आहे. अनघाच्या आईने अनघाला हाक दिली तशी ती बाहेर आली. सौरभला पाहून तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले. अनघाला आणि त्याच्या आईला सौरभने बसण्यास सांगितले आणि तो काही बोलणार एवढ्यात अनघाचे बाबा त्याला पाहून म्हणाले, सौरभ, तू इथे काय सांगण्यासाठी आला आहेस मला माहीत नाही. पण एवढंच सांगतो, यापुढे मी माझ्या मुलीला दुःखात पाहू शकणार नाही. बाबा, मला कळतात तुमच्या भावना. म्हणून तर मी असा निर्णय घेतला आहे जो अनघाच्या सुखाचा असेल. अनघा, मी तुला माझ्यापासून दूर करत होतो. पण अनघा, मी सुद्धा तुझ्यात तेवढाच गुंतत चाललो आहे हे मला कळले नाही. आणि आपला दुरावा जर तुला दुःख देणार असेल तर आपण सोबत राहू, हे नाते तुटणार नाही. हे ऐकल्यावर अनघाच्या चेहऱ्यावर अलगदपणे हसू आले. पण आई बाबा मात्र या प्रश्नात पडले की पुढे काय होईल. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता सौरभने ओळखली आणि तो म्हणाला, चिंता नसावी. मी तिला परत ते दुःख सहन करायला लावणार नाही. अनघा मुळेच मला माझी चूक कळली. तिच्यामुळेच मी विचार करू लागलो. पहिली फक्त हुकमाचा दावेदार होतो, पण आत्ता नाही. त्यामुळे मी वेगळे राहण्याचे ठरवले आहे. ह्यावर आई बाबा चकित झाले. अनघाने मात्र सौरभला पाहत विचारले, वेगळे? हो अनघा, तिथे राहिलो तर परत तेच होणार. पण तू हे घरी सांगितले? नाही, मी माझा निर्णय
कोणालाच सांगितला नाही. मग ते काय समजतील? अनघा, बाबांनी मला हा उपाय पहिलाही सांगितला होता. त्यावेळी मला तो पटला नव्हता. पण आज तोच उपाय आपल्या नात्याला वाचवू शकतो. आणि बाबाची आपले वेगळे राहण्यास परवानगी आहे. आणि आईची? ती नाही देणार परवानगी. मग तिच्या परवानगीशिवाय? अनघा, आपण वेगळे राहिलो म्हणजे आई-बाबांना विसरणार असे तर नाही. आपण त्यांची ख्याली खुशाली घेऊ की? तरी पण त्यांना असेच वाटेल की मी तुला त्याच्यापासून दूर केले आणि लोकही हेच म्हणतील की एकुलत्या एक मुलाने आई-बापाला वाऱ्यावर सोडले. अनघा, लोकांचे काय काहीही बोलतील. हेच उपाय आहे ह्यावर. नाहीतर काय करणार? परत तेच चालू राहणार. नको, माझं ऐक, आपण वेगळे राहू. आपण काय त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. सौरभ, आपण आपल्याच घरी राहू आणि ते परत होणार की नाही हे तुझ्या हातात आहे. कारण पहा ना, आता तू किती बदललास आहे. स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ लागला आहेस. आणि काय हवंय? मला फक्त तुझी साथ. मला गरजेची आहे. आपण तिथेच राहू. त्याच्या संभाषणाकडे अनघाची आई बाबा फक्त डोळे लावून पाहत होते. त्यांनी त्यात काहीच म्हटले नाही. अनघाने सौरभला समजावले तसे तो ही तयार झाला. अनघा लगेच तयार होऊन आली. आई बाबांना पाहून तिने मिठी मारली. आई बाबासुद्धा भावूक झाले. दोघेही सौरभसमोर उभे राहिले आणि म्हणाले, माझ्या अनघामध्ये खूप समजूतदारपणा आहे. म्हणून तिने फक्त आपला विचार केला नाही, तुझ्या आईवडिलांचा सुद्धा विचार केला. तू तिला परत घेऊन जात आहेस, पण तिच्या सुखाची जबाबदारी तुझी. तिने खूप त्रास सहन केला, पण आत्ता तरी तिला सुखाचे दिवस दाखव. आई बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आज तुमच्यासमोर सौरभ आहे. तो दुबळा सौरभ नाही, स्वावलंबी आहे. आजचा सौरभ अनघाचा आहे. दोघांनी आशीर्वाद घेतले आणि ते निघाले. आई बाबा मात्र घरी काय होईल याची चिंता करू लागले. सौरभचे बाबा पुस्तक वाचत बसले होते. आई किचनमध्ये होती. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. सौरभच्या बाबांनी दरवाजा उघडला. सौरभ आणि अनघाला समोर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला. ते आनंदित होऊन म्हणाले, तुम्ही दोघे, तेही एकत्र? हो बाबा, तुमच्या सुनेला तिच्या घरी घेऊन आलो. खरंच? अनघा, तू परत आलीस? हो बाबा. या या. सौरभच्या बाबांनी सौरभच्या आईला हाक दिली. तशा त्या बाहेर आल्या. त्यांना पाहून सौरभ म्हणाला, आई, मी तुझ्या सुनेला परत घेऊन आलो. ह्यावर आईनी फक्त मान डोकावली. तसे बाबांनी सौरभला विचारले, मग कुठे राहणार आता? जवळच आहे ना तुमचा फ्लॅट? नाही बाबा, मी आणि अनघा इथेच राहणार. काय? सौरभने, हे तू काय म्हणतोस? बाबा, मीच त्याला इथे राहण्यास भाग पाडले. तुम्हा दोघांना सोडून जाणे मनाला पटत नाही. पण सौरभ, चिंता नसावी. सौरभने आईकडे पाहून म्हटले, आई, मी तुझ्यापासून दूर जाऊ नये असे तुला वाटत होते आणि तसेच झाले. पण जे पूर्वी व्हायचे ते आता होणार नाही. याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. अगं, मी आता मोठा झालो आहे. माझ्यावर कोणाची तरी जबाबदारी आहे. ते असतानासुद्धा तू मला नेहमी तुझ्यावर अवलंबून ठेवले आणि मला पण त्याचे काहीच वाटत नव्हते. पण आत्ता मात्र जाणीव झाली
की मी किती मूर्ख होतो. तो दुबळा सौरभ संपला. आता तुझ्यासमोर जो सौरभ आहे तो स्वावलंबी आहे. फक्त अनघामुळे मी इथे राहायला तयार झालो. आता तरी माझे आयुष्य मला जगू दे. असे म्हणून अनघाचा हात पकडून सौरभ आपल्या रूममध्ये गेला. आईचे डोळे मात्र भरले. सौरभच्या बाबांनी ते पाहिले. रडू नको सुमा, तो जे काही बोलला ते खोटे नाही. आपला मुलगा मोठा झाला हे सत्य आता तरी मानून घे. त्याचं आयुष्य त्यांना जगू दे. मात्र सौरभच्या आईच्या तोंडून काही शब्द बाहेर आलाय. मोठा झाला म्हणून काय झालं? माझा मुलगा आहे तो. आत्ता असेल तिचा नवरा. हे ऐकून सौरभच्या बाबांनी देवाला हात जोडत म्हटले, देवा तू तिला समजाव. बुडती नाव काटाला लागली आहे. परत तिला बुडू देऊ नकोस. उर्वरित भाग पुढील भागात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.